बाई वाड्यावर यासारखं एखादं अत्यंत वाईट गाणं म्हणजे मराठा समाजाची ही केलेली बदनामी आहे. चित्रण आलं, सैराट सारखा चित्रपट आला, त्या चित्रपटात मराठ्यांचं चित्रण असंच आलं की मराठ्यांची पोरगी पळून जाते. असं होत नाही, असं होत नाही. मराठा या जातीचाच अर्थ असा आहे जो मेल्याशिवाय हटत नाही, तो हा मराठा. हे आहेत प्रसिद्ध गीतकार बाबासाहेब सौदागर की ज्यांनी 7 पुस्तके, 100हून अधिक चित्रपट गीते आणि 27 मालिकांची शीर्षगीते लिहिलीत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा असलेल्या गावगाड्यातील मराठा समाजाची आजची परिस्थिती मांडणारा हा विषय आहे. मराठ्यांना नाकारणारे आणि बदनामी करणारे कोण? आमदार, खासदार आणि मंत्री असणारे सकल मराठा जातीचे केव्हा असतात? मराठा असूनही मराठ्यासारखं सधन आयुष्य का जगता येत नाही? एकत्र यायला लागल्यावर मराठ्यांना कोण फोडतं? सांस्कृतिक दहशतवादाचे बळी ठरतायत का मराठे? पहा, सुप्रसिद्ध गीतकार आणि अहमदनगरचे सुपुत्र साहित्यिक बाबासाहेब सौदागर फक्त गॉडफादर मीडियावर एक्सक्लुझिव्ह. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पाहतो. एकतर मराठ्यांचं चित्र अनेक चित्रपटांमध्ये सतत चुकीचं रंगवलेलं आहे की गावच्या पाटलानं सतत अन्याय केला, गावचा पाटील व्याभिचारी होता, हे सतत त्यानं दाखवलं गेलं. पण मराठी चित्रपटातून असं कधी दाखवलं नाही की 72चा दुष्काळ पडला त्यावेळेला मराठ्यांनी आपल्या विहिरी गावासाठी खुल्या करून दिल्या, माय बहिणींनी आपल्या घरातले धान्याचे कोठार उघडे करून दिले आणि एका वेळेला 20-20 हजाराचा मॉब त्यांना जीव घालणारा मराठा समाज. गावामध्ये जर एखाद्या लेकीबाळीवर अन्याय झाला तर आमचे पोरं टिकुरे घेऊन बाहेर पडतात आणि तो अन्याय दूर करतात. आमचे मुलं अन्याय करत नाहीत, परंतु चित्रपटामध्ये सातत्यानं आमच्या मुलांचं आणि पाटलाचं जे चित्रण आलं ते चित्रण अत्यंत बिभत्स आणि चुकीचं आलं. त्यामुळं लोकांची एक मानसिकता बदलली आणि लोक मराठा समाजाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन असा झाला, बाई वाड्यावर यासारखं एखादं अत्यंत वाईट गाणं म्हणजे मराठा समाजाची ही केलेली बदनामी आहे. आणि हे जसं पूर्वीपासून चालत 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 आलं तर आता जे गल्लाभरू पिक्चर येत आहेत तर त्या गल्लाभरू पिक्चरांमध्येही तसंच चित्रण आलं. सैराट सारखा चित्रपट आला, त्या चित्रपटात मराठ्यांचं चित्रण असंच आलं की मराठ्यांची पोरगी पळून जाते. असं होत नाही, असं होत नाही. मराठा या जातीचाच अर्थ असा आहे जो मेल्याशिवाय हटत नाही, तो हा मराठा. आणि मग मराठ्यांचं हे जे चित्रण सातत्यानं कादंबऱ्या, पुस्तकं आणि वेगवेगळं ललित साहित्य आणि चित्रपटांमधून चुकीचं आलं तर कधीतरी असंही दाखवलं गेलं पाहिजे की मराठा माणूस एखाद्या गावचा पाटील आहे, त्या गावामध्ये एखादा दरोडा येतो आणि तो मराठा माणूस तो दरोडा परतवून लावतो, तो मराठा माणूस इथे नीतिमत्ता शिकवतो. आमच्या जर पारंपरिक ओव्या जर पाहिल्या तर आमच्या ओव्या सुद्धा इतक्या सुंदर आहे. माझी आजी मराठ्याच्याच कुटुंबातली बाई, इतक्या सुंदर तिच्या ओव्या होत्या आणि त्या ओव्यांमध्ये तिने जातीचं वर्णन केलेलं होतं. ती म्हणायची की आबरूदार मराठ्याच्या आम्ही साऱ्या लेकी सुना, आबरूदार मराठ्याच्या आम्ही साऱ्या लेकी सुना, पराया पुरुषाला मागू नये कात चुना. ही नैतिकता आमच्या लोकसाहित्याने आम्हाला शिकवलेली आहे आणि हे सगळं चित्रण आजपर्यंत या पद्धतीने आलं. आणि माझं पायपोळ नावाचं जे आत्मचरित्र आलं तर त्या पायपोळ आत्मचरित्राची जी अर्पण पत्रिका आहे ती अर्पण पत्रिकाच मी अशी केलेली आहे की मराठा असून मराठ्यांसारखं सधन आयुष्य जगता न आलेल्या माझ्यासारख्या असंख्य दुर्दैवी भावंडांना 30-35 वर्षापासून मी हे चित्र पाहतोय की आम्हाला सातत्यानं नाकारलं जातंय. आम्हाला शैक्षणिक याच्यामध्ये नाकारलं जातंय, सामाजिक याच्यामध्ये नाकारलं जातंय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्यासारख्या मराठ्यांना नाकारलं जातंय. 100 चित्रपटांची मी गाणी लिहिली, 27 मालिकांचे मी शीर्षकगीतं लिहिले आणि 7 पुस्तकं माझे प्रकाशित झाले. पण इथला जो सांस्कृतिक दहशतवाद आहे यामध्ये आम्हाला नाकारलं जातं आणि यात दुर्दैव आमचं असं आहे की आम्ही आमच्या हातात हात घालून चालत नाही. बाकीच्या सगळ्या जातींनी एकत्र संघटन केलं आणि त्यांनी दाखवून दिली, त्यांची ताकद दाखवून दिली. आम्ही काय होतं की आम्ही एकत्र यायला लागलो की आम्हाला फोडतात आणि फोडण्याचं हे जे तंत्र आहे त्या तंत्राच्या विरुद्ध जाऊन सगळ्यांना एक करणं आणि आम्हाला ही जाणीव जागृती करून देण्याचं काम आता सध्या मनोज पाटील जरांगे करत आहेत. आणि त्यांच्यासोबत हे जे आता राहत्यातले सगळे आमचे युवक मी पाहतो, हे सगळे भगव्या टोप्या घातलेले युवक आपण या ठिकाणी पाहतोय, ही एक ऊर्जा आहे. हातामध्ये विजा धरून चालणारे हे मुलं आहेत आणि निश्चितपणानं आम्ही यशस्वी होऊ, आम्हाला यश मिळेल. आणि यश घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत, कारण आम्ही मराठा आहोत. मेल्याशिवाय हटायचं नाही म्हणजे मराठा, मेल्याशिवाय हटायचं नाही म्हणजे मराठा.
गीतकार बाबासाहेब सौदागर साहेबांनी साहित्य, चित्रपट, सिरियल या सर्व क्षेत्रात त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली की छोट्या छोट्या अल्पसंख्याक जाती समूह गटांनी एकी केली, संघटन केलं आणि मराठा समाजाला कॉर्नर करण्याचा अप्रत्यक्षरित्या कामकाज सुरू आहे. परंतु साहेब याची काय कारण सांगता येते? याची कारण अशी आहेत, आमचे राजकारणातले जे मोठे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना बाबासाहेब सौदागर काय सांगतो बाकीच्यांना की ते माझे नातेवाईक आहेत. ते म्हणत नाही बाबासाहेब सौदागर आमचा नातेवाईक आहेत. हे आमदार, खासदार, मंत्री फक्त 3च दिवस आमच्या जातीचे असतात. निवडणुकीच्या आदल्या दिवशी आमचे मतं मिळावेत म्हणून, निवडणुकीच्या दिवशी आमचे मतं त्यांना पडावेत म्हणून, आणि निवडून आल्यानंतर आमचे पोरं त्यांच्या दारात लेझिम खेळायला पाहिजेत म्हणून हे फक्त 3च दिवस आमच्या जातीचे असतात. त्यांना जातीचं घेणं नाही, देणं नाही, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आणि हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. आगामी काळात असं चित्र बदलण्यासाठी म्हणजे काय नियोजन किंवा काय केलं पाहिजे? युवकांना काय आव्हान करा? आगामी काळामध्ये ज्या वेळेला जरांगे पाटलांसारखा माणूस कुणालाही आहारी जात नाही, कुणाचाही तो माणूस ऐकून घेत नाही, त्यावेळेला असे नेते आमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. फक्त एकच झालं पाहिजे तर आमचे माणसं आम्ही तयार करतो तिथपर्यंत आम्ही घेऊन जातो आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला ते फोडतात, आम्हाला थकवतात. आम्हाला थकवण्याचे अनेक प्रयोग आमच्यावर होत आहेत. याचं कारण असं आहे की आमचं जे चित्र आतापर्यंत रंगवलं गेलं, कादंबऱ्यांमधून रंगवलं गेलं, चित्रपटातून रंगवलं गेलं, ते मराठ्यांचं चित्र मुळातच चुकीचं रंगवलं गेलेलं आहे. आमचं शौर्य दाखवलं नाही, आमचं औदार्य दाखवलं नाही. आम्ही तानेल्याची तहान जाणतो, भुकेल्याची भूक जाणतो. आम्ही कुणावर अन्याय करत नाही. पण सातत्यानं हे जे चित्रण येत गेलं आणि हे चित्रण येत असताना ज्या वेळेला तुम्हाला मी सांगतो की सैराट चित्रपटात मराठ्यांची बदनामी केली, तरी आमचे मराठी लोक आम्ही परत पुढे जाऊन त्या दिग्दर्शकाचा सत्कार करतो. म्हणजे आम्ही सांस्कृतिक दृष्ट्या आम्ही अपंग आहोत. हे आमच्यातलं हे सांस्कृतिक अपंगत्व संपलं पाहिजे. त्यावेळेला मराठ्यांना चांगले दिवस येतील. मराठा आणि मराठेतर हा जो थोडक्यात वाद लावला जातोय किंवा अप्रत्यक्षरित्या खेचाखेची सुरू आहे, याच्यावरती तुम्ही कसं बघता त्रयस्थ? मला असं वाटतं की माणूस म्हणून आम्हाला खूप चांगलं जगू द्या ना, आम्हाला खूप चांगलं जगू द्या. आमच्यातले जो चांगलेपणा आहे त्या चांगलेपणाचा तुम्ही वापर करून घ्या. मराठ्यांमधलं जे दातृत्व आहे सातत्यानं दिसतं, ते दातृत्व सगळ्या लोकांना कळालेलं आहे आणि आमच्या युवकांनी आता वाचन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे या गोष्टीचं. निश्चितपणाने आम्हाला यश मिळेल. सौदागरांनी खूप मोठी विधानं केलेली आहेत. कदाचित आगामी काळामध्ये राज्यातल्या अनेक ठिकाणी त्यांचा हा विषय घेऊन वादविवाद निर्माण होऊ शकतात. परंतु त्यांनी सांगितलेल्या या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की मराठा समाज हा महाराष्ट्रात सगळ्यांचाच मोठा भाऊ आहे आणि या समाजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन असेल किंवा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा आरक्षण असेल तर सरकारने देखील त्यांच्याकडे हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. नवनाथ पाटील सदाफत, प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, राहता.